श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये स्वागत आहे. चला, सध्या उन्हाळा सुरू आहे. चला आईस्क्रीम करणार आहे मी. चला, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, मिल्क पावडर घेतलं आहे, CMC पावडर घेतलं आहे 2 चमचे, आणि आईस्क्रीम मिक्स पावडर आहे बदाम पिस्ता, तो पण 2 चमचे घेतले. CMC पावडर छोट्या 2 चमच्याने घेतलेले बघा. थोडंसं मिल्क पावडर टाकते. असलं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. एकत्र करून घेऊया सगळं. गुटळ्या नाही होऊ द्यायचं. छान मस्त मिक्स करून घेऊया. कस्टर्ड आईस्क्रीम बनवणार आहे आपण. थोडंसं थंड दूध घेतले, त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकणार आहे मी. तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले बघा मी, पोहे खायच्या चमच्याने. दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि डायरेक्ट जर टाकलं तर गुटळ्या होत्यात. असं दुधात जर मिक्स करून घेतलं तर गुटळ्या काही होत नाही. गॅसवर ठेवून घेऊया कढई आपण. थोडंसं उकळी आणून घ्यायची दुधाला. कस्टर्ड थोडं थोडं करून टाकून घेऊया. कलर पण छान आलेला आहे बघा. मस्त घट्टपणा झाला आहे, एकजीव झालेला आहे. आणि 1 वाटी साखर टाकलेली. गोड तुमच्या आवडीनुसार टाकलं तरी चालतं. एकजीव करून परत एक उकळी आणून घेणार आहे मी. बघा, थंड झालेले आहे. त्याला वरती मलाई येऊ दिलं नाही, एकसारखं थंड करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. आणि फ्रेश क्रीम घेतलेली मी 1 वाटी. बघा, मस्त फेटले गेले. तुमच्याकडे ब्लेंडर असलं तरी पण फेटलंच चालतं. मी डायरेक्ट मिक्सरला फेटून घेतलेले. काजू बदामचे काप टाकलेले. थोडेसे पिस्ता घालूया. आणि चेरी घेतलेली आहे, एकत्र करून देऊया. झाकण लावून 6 ते 7 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत. बघा, आईस्क्रीम सेट झालेली आहे. छान मी चमच्याने काढून घेते. कलर पण छान आलेला आहे आपला. बघा, चेरी पण छान वरती आलेली, काजू बदाम वगैरे मस्त झालेली आहे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आईस्क्रीम. अशाच मी नवीन आईस्क्रीम तुम्हाला घेऊन येणार आहे रेसिपी.